जिजाऊ तुम्ही नसता तर, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला आणि शिवरायांआधी दंडवत आपल्या राजमातेला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रात लाभलेले एक अनमोल रत्न. आणि हे रत्न ज्या उदरातून जन्माला आलं ते म्हणजे जिजाबाई शहाजी भोसले, म्हणजेच महाराष्ट्रातल्या पहिल्या राजमाता. आज याच राजमातांना वंदन करण्यासाठी मी इथे आले आहे आणि माझ्यासोबत तुम्हालाही घेऊन जाणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं की राजमाता जिजाऊ त्यांचा राहता वाडा म्हणजेच पाचाडचा कोट आपण मागच्या व्हिडिओमधून पाहिला. आणि त्यानंतर आता मी आले आहे राजमाता जिजाऊंच्या समाधीपाशी. तर आपल्याला आतमध्ये जाऊन दंडवत करायचं आहे समाधीला. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपल्या राजमाता जिजाऊंची समाधी नेमकी कशी आणि कुठे आहे ते. महाराष्ट्र ही जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील भूमी आहे हे माँसाहेब जिजाऊंकडे पाहून लक्षात येते. सिंदखेडचे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ या कन्यारत्नाचा जन्म झाला. 5 आसमानी आणि सुलतानी सत्तांचा पराभव करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा भगवा फडकवण्याचे स्वप्नही माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना दाखवले. राजमाता जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक अशा कर्तृत्ववान स्त्री ज्याने वेगवेगळ्या प्रसंगांमधून स्वतःची बुद्धी स्वतःचं कौशल्य दाखवलंच आहे, पण महाराष्ट्राला एक असा अनमोल रत्न दिला ज्याने स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशा या राजमातेला माझा दंडवत प्रणाम. महाड तालुक्यातील पाचाड हे छोटेसे गाव सह्याद्रीच्या रांगेत आणि रायगडाच्या पायथ्याशी आहे, जिथे आपण राजमाता जिजाऊंचा राहता वाडा पाहिला. आणि आता आपण पाहत आहात समोरी समाधी. जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता. 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674 असे उणेपुरे 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना राजकीय व लष्करी शिक्षण देऊन जिजामातेने अशा बलाढ्य किंवा असं एक स्वराज्याचं प्रेम जागृत केलं की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं. स्वतःच्या पायावरती स्वतःचा नवीन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि या मातेचं फक्त एकच स्वप्न होतं की माझ्या शिवबाचं म्हणजे ज्याने स्वतःचं जे स्वराज्य निर्माण केलं आहे त्याचा राजा म्हणून मला त्याला पाहायचंय. आणि जसं त्यांच्या मनामध्ये इच्छा होती त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तो राज्याभिषेकाचा सोहळा पूर्ण पाहून अवघ्या 12 दिवसांमध्येच पाचाडच्या कोटामध्ये जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला पाचाडचा कोट, त्या पाचाडच्या कोटामध्ये राजमाता जिजाऊंनी त्यांचा अंतिम श्वास घेतला. त्यांची जी इच्छा होती की मला माझ्या शिवबाला सिंहासनावरती बसलेलं पाहायचं, या हिंदवी स्वराज्याचा राजा माझा शिवबा झाला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करून अवघ्या काही दिवसांमध्येच म्हणजे 12 दिवसांमध्येच त्यांनी त्यांचा देह त्याग केला. अशा या विश्ववंदनीय राजमाता जिजाऊ. ही राजमाता जिजाऊंची समाधीचं आपण दर्शन घेऊन झालं. आणि इथे बघा समाधीच्या खाली आपल्याला लिहिलं दिसतं की ही समाधी अर्धवट उद्ध्वस्त अशा स्थितीमध्ये होती, जी त्याच्यावरती पुनर्काम केलं आहे आणि ती अशा स्थितीमध्ये आपल्याला आता नव्याने बनवून दिली आहे. तर ही समाधी आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पाचाड या गावामध्ये आणि अगदीच पाचाड कोटाच्या बाजूलाच आहे ही समाधी. सो तुम्ही इथे जेव्हा आपण रायगड आपण सर करू तेव्हा इथे वंदन करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आता आपण उद्या भेटणार आहोत श्रीमान रायगड आपल्याला सर करायचं आहे, रायगडावरती जायचं आहे, महाराजांना भेटायचं आहे. तर आजसाठी फक्त एवढंच आणि आता आपण उद्या भेटूयात
श्रीमान रायगडावरती.